नाही. अनेक वाक्य बोलू तुम्हाला अडचण बघा. इकडे परमार्थामध्ये ज्याचे बालगोपाल आहे, कदाचित हे दोन मुलं इथं टाळ घेऊन उपस्थित आहे. कदाचित भविष्यामध्ये पुढे चालून भविष्यामध्ये कदाचित हे बालगोपाल कदाचित ऐका बरं, कदाचित 1 एकरही जमीन विकत घेणार नाही. ऐका बरं, कदाचित 1 एकरही जमीन विकत घेणार नाही, पण बापानं कमवलेले अर्धा गुंठा सुद्धा कमी होऊ देणार नाही. ही शिकवण इकडे परमार्थामध्ये मिळते. म्हणून आपण आपल्या मुलांना वारकरी संप्रदायाचा वारसा द्या. पण आज लाज वाटते दादा, लाज वाटते मुलांना. त्यांना फक्त एकच दिवस तरुण पाहायचं. तुम्हाला तरुण, आता तुमच्या गावातले तरुण कुठे आहे? 2-4 दिसतात पाठीमाग आहे. पाठिंबा देतोय तुम्हाला. आता सध्या इलेक्शनचा पिरियड चालू आहे. मला उभं न करू बघतो तुम्ही. आता उभं तर केलंच तसं नाही नाही का? खंत वाटते कधी कधी दादा. आम्ही गावोगावी फिरतो, तिथं गेल्यानंतर जर विचारलं काहो महाराज तरुण, ते लोक सांगतात संध्याकाळी आणावं लागतात धरून. खंत वाटते. तरुण तुम्हाला पाहायचे असेल तर एका दिवशी ऊत येतो तरुणचा ऊत सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी. राजे तुम्ही जन्माला, राजाला कशाला जन्माला बोलतो? तू राजा बन ना, तू राजा बन ना. कळतंय माझं बोलणं? ऐका मायबाप, आज छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो. मला असं वाटतं दादा लक्षात घ्या, एखादा मावळा स्वतःला मावळा म्हणून घेत असेल, तोंडामध्ये गुटखा खात असेल, दारू पित असेल आणि शिवजयंतीच्या दिवशी धिंगाणा घालत असेल शिवजयंतीला दारू पिऊन, तर मला असं वाटतं त्या नराधमाला छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही अधिकार. का? राजे काय जीवन जगले ते जीवन आपण स्वतः जगलं पाहिजे आणि मग छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणलं पाहिजे. निर्विसरी जीवन जगले माझे राजे. रक्ताचा एक एक थेंब या स्वराज्यासाठी अर्पण केला दादा, या स्वराज्यासाठी. म्हणून हे त्यांच्या स्वराज्यामध्ये वावरत असणारे आपण, तुम्ही आणि मी, गोड वातावरण आपल्या गावामध्ये या ठिकाणी सप्ताहाचे या ठिकाणी आहे. आणि जो अभंग मी निवडला पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ महाराजांचा 4 चरणाचा, आणि या अभंगातून श्रीमंत श्री शांतीब्रह्म नाथ महाराज संतांच्या उपकाराची कृतज्ञता प्रतिपादन करून सांगतात. विठ्ठल मी अभंग हाच का निवडला? कारण मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आलोय. संभाजीनगर जिल्ह्यातून आलो, कन्नड तालुक्यातून. आणि पैठण तालुका हा संभाजीनगर जिल्ह्यातच येतो नाही का? नाथबाबांचा पाईक म्हणून आणि आईसाहेब मुक्ताईंचा आशीर्वाद घेण्यासाठी या जळगाव जिल्ह्यात आलोय. लक्ष द्या बरं. म्हणून काहीतरी आईसाहेबांकडे आलो तर संतांचं काहीतरी वर्णन व्हावं या अनुषंगाने या अभंगाची मी निवड केलेली आहे. बघा फार गोड बोलतात नाथ महाराज म्हणतात, संतांचा उपकार सांगावया नाही पार. संतांच्या या समाजावरती नवे प्रत्येक मानव देहातील प्रत्येक जीवावरती काय उपकार आहे हे सांगता येऊ शकत, सांगावया नाही पार. महाराज सांगावया पार नाही म्हणजे सांगता येणार म्हणजे सांगणारच नाही का? काय ना बघा, एखाद्याचं महत्व जर सांगितलंच नाही तर कळणार आहे का? बोला ना, कळणार नाही. बघा तसं सांगितल्याशिवाय ते महत्व कळत नाही, सांगावंच लागतं. यांचं महत्व सांगावंच लागतं. उदाहरणार्थ मी संभाजीनगर जिल्ह्यातून आलो हे जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार आहे का? सांगावं लागणार, बरोबर, सांगावं लागणार आहे. तसं संतांचे किती उपकार आहे सांगावं लागणार आहे. मला तुम्ही म्हटले सांगावया नाही पार, सांगता येऊ शकत नाही, मग सांगणारच नाही का? महाराजांनी विचार केला, मग सांगायचंच नाही, सांगता येत नाही मान्य, पण सांगायचंच नाही म्हटल्यावर मग कळणारही नाही ना. मग सांगा ना महाराज, काहीतरी सांगा ना, 1-2 उपकार. मग एक उपकार महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. ते साधू संत काय करत असतात? जीवाला आपल्यासारखं म्हणजे संत कोणी? देवते संत, देवते संत, निमित्त द्या प्रतिमा. संत जीवाला काय बनवण्याचं काम करतात? बोला काय? देव बनवण्याचं. संत नाही, देव बनवण्याचं. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देव गुरु विठ्ठले भट्टा दिदले वरदान. हे कार्य संत करत असतात. म्हणून बघा, आपणासारखी करीती आणि याती कुळ नाही चित्ती. हे आपल्यासारखं करून घेत असताना हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या पंथाचा आहे कसलाही विचार न करता खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे, सुखा मिळा, या नियमानं त्या साधू संत जगत असतात. मला कळालं, पण करतात नेमकं कशासाठी?
महाराज म्हणले दया अंतरात वसे. त्यांच्या अंतकरणामध्ये काय आहे? समाजाविषयी दया आहे. जीवाविषयी दया आहे. ते दयेपोटी हे सगळं काय करत. दया अंतरात वसे दुजा भाव तेथे नसे. याचे दोन अर्थ होतात. तुझा भाव तेथे नसे म्हणजे दुसरा काही याचा अर्थ नाही बाबा त्यांच्या अंतकरणात दया आहे म्हणून हे करतात. आणि तुझा भाव तेथे नसे मी आणि हा दुसरा परका, आपला आणि परका हा दुजा भाव त्यांच्याकडे नाही, हा एक अर्थ होतो बघा. म्हणून तुझा भाव तेथे नसे कळाला मला. पण नेमका फायदा काय त्यांचा? करतात कशासाठी? का म्हणून करतात ते? कारण बघा सगळं जग फायद्यावरती चालतं. कळतंय माझं बोलणं? सगळं जग, प्रत्येक जगातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्रिया करतो ती कशासाठी करतो? बोला बोला बोला. कशासाठी? सोपं करतो बघा. एखाद्याला जर म्हणलं की तुळशीच्या झाडाला पाणी टाका, पाणी टाका, तो काय म्हणतो? तिथून काय फायदा आहे? बरोबर, काय फायदा आहे? आणि त्याला जर सांगितलं की केळीला 10 लिटर दूध सोड, तो किती सोडन? 20 सोडन. बरोबर. मी केळीच का घेतली? कारण तुमच्या भागात केळी ना. ज्ञानपर्यंत द्राक्ष शब्द उच्चारलाय. पण आता तुम्ही 20 सोडणार नाही बुवा, खर्चच परवडा गेला. ती 20 नी 15 निघता का न निघता तीच माहिती नाही महाराज. लक्ष द्या. पण मुद्दा लक्षात घ्या. पण तिथं सोडचाल का? कारण तिथून काय मिळतं? फायदा दिसतो ना. फायदे ज्ञानोबा फार गोड बोलतात. तुळशीची झाडा तुरोनी न धांपे शितोडा तेच लोक द्राक्षाची या बुडा दुधाची गाली. द्राक्षाच्या बुडाला दुधाच्या कॅना ओतल्याशिवाय राहत नाही. कारण का? हे जग कशाच्या पाठीमागे आहे? फायद्याच्या पाठीमागे. महाराज संतांचा फायदा असेल ना काहीतरी. महाराज फायदा वगैरे काहीच नाही. ते संत का करतात? कारण एकच त्याचं कारण आहे, ते उदार आहे. संत उदार भरले अनंत भांडार. संत उदार आहे. उदार देवही आहे, पण देवापेक्षा संत उदार आहे. संत कसे उदार आणि देव कसा उदार सांगू तुम्हाला. देव उदार आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा असची. देव काय करतो? घेतो अगोदर आणि नंतर देतो. उदाहरण देऊ. मुष्टी पोहे घेऊन या. अगोदर मुष्टीभर पोहे घेतले, नंतर सोन्याचा गाव दिला. भरपूर दिलं मान्य. पण अगोदर थोडं का वायना घेतलं. घेतल्याशिवाय तो देत नाही. घेतो नंतर देतो. पण संतांचं तसं काही नाही. देव घ्या फुका तेती आली असी दान. घातला दुकान तेती आली असी दान. संत उदार भरले अनंत भांडार. म्हणून म्हणतात असे हे संत असे उदार आहे. संत एका जनार्दनी निर्धार. हा निर्धार आहे त्यांचा. काय निर्धार आहे महाराज? म्हणले आपणासारखी करती याती कुळ नाही चित्ती. हा निर्धार आहे की जीवाला शिव बनवण्याचं काम करत असतात. अभंगाचा सरळ भावार्थ सांगितलं. कळाला का सगळ्यांना? कळाला का? चौकरी. आता जस काही आपल्याकडे वेळ असेल 10 पर्यंत 11 पर्यंत 12 चालेल यायचं. का तुम्ही आता फ्रेश बसा. तुमचा जास्त वेळ मी अजिबात घेणार नाही आणि लवकरही सोडणार. बरोबर वेळेत आपल्याला थांबायचं. विठाला या भागातून श्री शांती ब्रह्मनाथ महाराज संतांच्या उपकाराची कृतज्ञता प्रतिपादन करू सांगतात. कोणाचे उपकार? कोणाचे? संतांचे. पण मला असं वाटतं संतांच्या उपकाराकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला 3 जणांचे उपकार प्रामुख्याने पाहावेच लागतील. त्याला 3 तसे अनेक जणांचे उपकार आहे. नद्यांचे आहे, वृक्षाचे आहे, अनेक जणांचे, गायीचे उपकार आहे, अनेक जणांचे उपकार. पण प्रामुख्याने 3 जणांचे उपकार प्रत्येक जीवावरती. ऐका, लक्ष द्या. एक नंबर आई वडिलाचे उपकार. कोणाचे? बोला. आई वडिलाचे उपकार. 1 नंबर आई वडिलाचे उपकार, 2 नंबर साधू संतांचे उपकार आणि 3 नंबर देवाचे उपकार. लक्ष द्या बरं. 1 नंबर वा असं बोलत चला. 1 नंबर आई वडिलाचे उपकार. 1 नंबर आई वडील. काय आई वडिलाचे उपकार आहे? मी प्रत्येक वेळेला सांगत असतो बघा की आपल्या शरीराच्या चमड्याची चप्पल करून जरी आपल्या आई वडिलाच्या पायात घातली तरी आपल्या आई वडिलाचे आपल्यावरचे उपकार फिटणार नाही. फिटणार महाराज. अगणित असे उपकार झाले. अगणित. का अगणित उपकार आहे? मला असं वाटतं आई वडिलाचे सर्वात जास्त उपकार तुमच्यावर, माझ्यावर जास्त उपकार आहे. इथं बसलेले जेवढे का यांच्यावर जास्त उपकार आहे. जास्त आहे. घरी झोपलेल्यापेक्षा आपल्यावरती जास्त आहे. त्याचं कारण सांगेल. कारण
आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती योग्य संस्कार केले की गावामध्ये सप्ताह चालू असताना घरी पालता पडू नको, तिथं मंडपात होय. कळतंय का? आपल्या आई वडिलाचे उपकार आहे की नाही हो? आता जे झोपले असतील त्याच्यावर ते थोडे कमी पडले असेल कदाचित ते उपकार. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचं, या आई वडिलाचे हे संस्कारच लागतात बरं का. यासाठी संस्कार लागतात. रक्त शुद्ध लागतात. आता इथं ऐका मंडपामध्ये, अरे ऐका मी नेहमी सांगत असतो, अरे इरादे तो लाख बनाते हैं लेकिन बना के टूट जाते हैं, लेकिन इस धर्म मंडप में वही आते हैं जिसे मेरे भगवान परमात्मा बुलाते हैं. तिला जगाचा मालक बोलवतो. आई वडिलाचा संस्कार असतात, आई वडिलाचे आशीर्वाद पाठीशी असतात, तो त्या धर्म मंडपामध्ये बसू शकतो. दादा जिचं पुण्य असतं तो या धर्म मंडपामध्ये बसतो. ज्याचं पाप उदयाला आलं तो इथं येऊन बसला तरी फोन आला की घरी जावं लागतं, पर्याय नसतो. मुद्दा लक्षात घ्या. पाप म्हणता येईल ना, दुसरं काय म्हणता येणार नाही. लक्ष द्या. मग आई वडिलाचे अगणित असे उपकार. आई वडिलाच्या उपकाराच्या संबंधाने एक प्रमाण मला आवर्जून आठवतो बघा. एका प्रमाणे मध्ये असं म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. आता सोपं बोलतो तुम्हाला, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, ज्याला स्वतःचं हित माहिती आहे, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित कशाला म्हणतात? हित ते करावे देवाचे चिंतन, याला हित म्हणतात. मग स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असून तो जर नामस्मरण करत असेल, म्हणजे स्वतःचं हित पाहत असेल आणि 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 लक्ष द्या, मग स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जर तो जागा असेल, मग धन्यता त्याला द्यायला पाहिजे का त्याच्या मायबापाला? अहो नामस्मरण तो करतो ना. नामस्मरण कोण करतो? आई वडील करतात का? तो कोण करतोय? तो करतो. मग धन्यता कोणाला द्यायला पाहिजे? तुम्ही पारमार्थिक, तुम्हाला बरोबर रेंज आली. लक्ष द्या. तुम्ही टावर खाली ना, लक्ष द्या. हे महत्वाचं आहे. तुम्हाला बरोबर आपली रेंज, माझ्या टावर जुळतंय तुमच्याशी, नाही का? लक्ष द्या. का आई वडिलांना धन्यवाद का देतात? तुकोबर आहे. तुकोबर धन्य माता पिता तयाची, त्याला धन्यता नाही, धन्यता त्याच्या मायबापाला. का? त्याचं कारण सांगतो. कारण एक प्रमाण अजून या संबंधाने आठवतो बघा. शुद्ध बीजा पोटी, सगळ्यांच्या पाठ असणार आहे, नाही का? फळे रसाळ गोमटी. आई वडील रूपी बीज शुद्ध होतं म्हणून फळ असणारा मुलगा शुद्ध निघाला. तो नामस्मरण करतोय म्हणून आई वडिलाची उपकार आहे. पण दादा आज गावोगावी फिरतो आम्ही महाराष्ट्रभर, काही की बादधर लोक येतात, त्याला एज्युकेटेड झाले, शिकले, सवरले, डिग्री घेतली, सुशिक्षित बेकार तुम्ही म्हणा, बरोबर? सुशिक्षित दादा, सुशिक्षित हा शब्द असा आहे. ऐका, काही काही लोक आम्हाला भेटतात ना, सुशिक्षित लोक, ते म्हणतात महाराज लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर. मी म्हणतो ऐका, लोक किती सुशिक्षित झाले, लोक खरे सुशिक्षित कधी म्हणायचं? ऐका, ते चंद्रावर जाऊ द्या, नाही तर इंद्रावर जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, खरे सुशिक्षित झाले कधी समजायचं? ते आता कुठं तरी बुट घालून जेवण करत आहे. ज्या दिवशी बुटात भात घेऊन खातील त्या दिवशी समजायचं खरे सुशिक्षित झाले. बुवा काय लाज नाही त्या सुशिक्षिताला? ऐका, सुशिक्षित अशिक्षित कशाला म्हणतात? सोपं सांगतो बरं का. अशिक्षित कशाला म्हणतात? अशिक्षित म्हणजे तो अंगठेबाज आहे, तो शिकलेला, त्याला काय म्हणतात? अशिक्षित. तो कसा असतो सांगू का तुम्हाला? तो अशिक्षित असा असतो महाराज, त्याला जर सर्दी झालेली असली तर तो काय करतो? नाक शिंकरून फेकून देतो, बरोबर? त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? अशिक्षित. आणि सुशिक्षित कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? तो सर्दी जर झालेली असली तो खिशातून काय काढतो? बोला काय काढतो? रुमाल. आणि त्या रुमालामध्ये काय करतो? नाक शिकरतो आणि तो रुमाल परत घडी करून, याला सुशिक्षित म्हणतात. याच्यापेक्षा सोपं करून मला नाही सांगता येईल, लक्ष घ्या, याला सुशिक्षित. पण हे आई वडिलाचे उपकार आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. दादा या आई वडिलाचे उपकार आहे. पण महाराष्ट्रभर फिरतो आम्ही दादा, काही अवलादी अशा जन्माला आल्या, ऐका काही अवलादी अशा जन्माला आल्या, त्यांना आई वडिलाचे उपकार मान्य नाही याचं नवल नाही. ऐका, ते आई वडीलच म्हणायला तयार नाही, आई वडिलांना मानत नाही. काही अवलादी आई वडिलांना. ऐका, एक मुलगा आला माझ्याकडे, तो जरा शिकलेला होता, एज्युकेटेड होता. तो माझ्याकडे आला, तो म्हटला महाराज मी यांना वडील मानत नाही. का मानत नाही? तो मला माझा पुरावा आहे. मला सांग तुझा पुरावा. तो म्हटला माझ्या रक्तगटाशी
शिकलेला होता ना, एज्युकेटेड झालेला होता. तो म्हणला माझ्या रक्तगटाशी यांचा रक्तगट जुळत नाही म्हणून मी यांना वडील मानायला तयार. मग मी त्याला जरा जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बरोबर आहे दादा तुझं, मग तुझ्या रक्तगटाशी तुझ्या यांचा रक्तगट जुळत नाही म्हणून तू यांना वडील मानायला तयार नाही. मग तुझ्या रक्तगटाशी तुझ्या गावातल्यांचा ज्यांचा रक्तगट जुळतो. बाबांना तर डोक्याला हात लावला बुवा. काय हुशार माणसं आहे तुम्ही, असे श्रोते पाहिजे. पुढचं सांगायचंच का बिना सांगता कळालं तुम्हाला. लक्ष द्या, काय यावला दिला दुसरे काय शब्द येणार आहे दादा सांगा ना तुम्ही. अरे आई वडिलाला मानत नाही तुम्ही, याच्यापेक्षा काय शोकांत, काय शोकांत. आणि आई वडिलाला न मानणारी, ऐका, जी अवलाद जन्माला आली ती कशी आली, थोडा विषय बाजूला जाईल पण सांगतो आता. हे कोणी सांगत नाही पण आठवलं म्हणून सांगतो. लक्ष द्या, आज जी भारतामध्ये सुशिक्षित म्हणून जी पिढी वावरते, आई वडिलांना मानत नाही, आपली संस्कृती हिंदू संस्कृती मानायला तयार नाही. वर्ष श्राद्ध काय असतं, म्हणजे ते वर्ष श्राद्ध 13वं ते आपण पिंडदान करतो ना, ह्या गोष्टी त्यांना मान्य होत नाही. कारण त्यांची अशी धारणा असते, जे जे दिसतं ते असतं, जे दिसत नाही ते नसतं. जे दिसत नाही ते नसतं. मग मला सांगा, जे दिसत नाही ते नसतंच का? सोपं करू सांगतो. जे दिसतं तेच असतं का? सोपं सांगतो तुम्हाला. शेंगदाण्यात तेल आहे बघ, बोला ना. शेंगदाण्यात तेल आहे. मग शेंगदाण्यात तेल आहे. मग तुमच्या घरी महाराज आले, अचानक आले. अचानक तिथून रस्त्यानं जाता जाता, सप्ताह वगैरे काही नव्हता, अचानक घरी आले महाराज. आणि अचानक घरी आल्यानंतर सांगितलं त्यांनी, जवळचे परिचय असल्यामुळं लवकर भूक लागली म्हणे, काहीतरी जेवायला द्या. मग माता माऊलीने विचार केला, पोळ्या आहे पडल्या, पण शिळ कसं हो घालता, महाराज आहे, संत मंडळी आपल्या घरी आले. मग त्यांनी माता माऊलीने काय केलं, सुंदर गरम गरम काय केल्या, पोळ्या केल्या. आणि पोळ्या केल्या, पण भाजीला आता वेळ लागेल म्हणून काय करायचं, भाजीला बघितलं घरात काहीच नव्हतं. मग त्या माता माऊलीने काय केलं, मिरच्या होत्या काही घरामध्ये. काय होत्या? मिरच्या. सुंदर त्या मिरच्या भाजल्या आणि त्या मिरचीचा काय केला, ठेचा. इकडे करतात का ठेचा? सारखं राहू तुम्ही तशा, आम्ही चुपचाप बसम. आम्ही सारखं आमच्या घाटावर गेला, आम्ही घाटावरच आहे. कुठला? मी कुठला आहे? आम्ही घाटाच्या खाली उतरलो की तुम्ही इकडे खानदेशातले लोक आम्हाला काय म्हणता, तुम्ही पाठोळे तोंडावर. वा रे वा, तोंडावर डायरेक्ट. मागेरी पुढे हिंदी डायरेक्ट तोंडावर घाटोळे. वा रे वा, कमीत कमी मागे म्हणते बुवा, तुम्ही आम्हाला घाटोळे म्हणतात. मग आजी, आम्ही तुम्हाला एक शब्द ठेवलाय, तुम्ही घाटाच्या वर चढले की मग आम्ही तुम्हाला म्हणतो, मलेन तुले घाल कुत्र्याले. लक्ष द्या, असं फ्रेश बसा, भान घेऊ नका. आपलं कीर्तन चालतं बोलताय, फक्त चांदीचं नाणं भेटणार. फ्रेश बसा, लक्ष द्या. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचं दादा, की ती मावशी त्या ठिकाणी ठेचा केला. तिने काय केलं, ठेचा केला. पण ठेचा म्हटलं, हिरव्या मिरचीचा ठेचा म्हटलं की त्याच्यावरती काय लागतं, तेल. शाबास, तेल लागतं. मग त्या मावशीच्या घरात तेलही संपलं होतं. नाजूक परिस्थितीत तेल संपलं होतं. मग तेलही संपलं. मग तिने काय केलं, महाराज जेवायला बसले, ठेचा वाढला पण तेल वाढायचं, मग तेल नव्हतं. मग शेंगदाण्यात काय असतं, तेल असतं. मग तिथं लगेच किचन मध्ये गेली, शेंगदाण्याची बरणी होती, शेंगदाण्याच्या बरणीमध्ये शेंगदाणे होते. मग तिने मूठभर शेंगदाणे घेतले आणि त्या कशावरती टाकले, ठेच्यावर. बरोबर, तेल समजून टाकले. जमल का? जमणार नाही. शेंगदाण्यात तेल नाही का आहे? मग शेंगदाण्यात तेल नाही तर मग शेंगदाण्यात आहे ना तेल. मग शेंगदाण्यात जर तेल आहे तर मग तेल म्हणून शेंगदाण्यात जर टाकले त्याच्यावर जमणार नाही का? बोला ना. मग का शेंगदाण्यात तेल नाही का? मग आहे, आणि आहे तर मग टाकलं चालणार नाही का? चालू का? असं आहे, असं प्रक्रिया आहे, त्याची प्रक्रिया आहे. बरोबर, सोपं सांगू अजून. दुधात तूप आहे, तूप आहे ना? तूप तुमच्याकडे आता मोकळे म्हणले, आमच्याकडे जर म्हटलं तूप चूप, आमच्याकडे जर तूप म्हटलं तर लोक चूप म्हणतात. कारण तूप काय स्वस्त राहिलेलं नाही महाराज. काय किलो आहे आता इकडं? 8 रुपये. 1000. आमच्या नानखेडे बाबांना मला कमी सांगितलं जरा, महाराज असल्यामुळे. महाराज घाबरतील बुवा. त्याच्याकडे वरील म्हशीच आहे. पण मी नेणार नाही, कारण आम्ही लोकांची पडीत चरतो रोज.
कळतंय का? मला त्याचा भावही माहिती नव्हता, कारण आम्ही लोकांतच खातो ना. लक्ष द्या, मुद्दा लक्षात घ्या. मग आता त्या माता माऊलीनं अचानक एखादे व्यक्ती पाहुणे तुमच्या घरी आले, सगळ्यात शाकाहारी सुंदर स्वयंपाक, वारकरी स्वयंपाक होता, वरण भात पोळी. कोणता? वरण भात पोळी. करतात का तुमच्याकडे? करतात ना? हा, करतात. बघा, मग त्या माता माऊली सुंदर वरण भात पोळी स्वयंपाक केला. आता वरण म्हटलं की त्याच्यावरती काय लागतं? तूप. बरोबर, त्याच्यावरती काय लागतं? तूप. मग त्या माता माऊलीच्या घरातलं तूप संपलेलं होतं. आता तूप कशापासून तयार होतं? दुधापासून. मग त्या माऊलीच्या घरातलं तूप संपलेलं होतं. महाराजांना तर वरण वाढलं, पण वरणावरती काय लागतं? तूप. मग माता माऊलीने घरातलं काय केलं महाराज? ते तूप संपलेलं असल्यामुळं, पण दूध मात्र तिच्या घरात होतं. मग तिनं प्लेटभर दूधच घेतलं आणि महाराजच्या वरणात टाकलं. जमल ना? जमणार नाही का? दुधात तूप नाही का? दुधात तूप आहे का? दुधात तूप आहे ना? मग दूधच टाकलं वरणात तर चालणार नाही का? चालणार नाही, कारण त्याची काय प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे. म्हणतो नवनीता तैसे घे अनंता. ऐका, जसं जसं जे सुशिक्षित म्हणतात ना, जे दिसतं तेच असतं, जे दिसत नाही ते नसतं. तर त्यांना माझं सांगणं आहे का? ऐका, ते जे दिसत नाही ते असतं पाहण्यासाठी त्याला काही प्रक्रिया आहे. प्रक्रिया सोपं विज्ञानवादी लोक